आणि ज्यांना या ठिकाणी जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार आज या दिवशी मिळालेला आणि आज त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता सारे येणेरकर मंडळी पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित आहेत। परंतु विशेष करून अशा एखाद्या आदर्श सरपंचाचा पुरस्कार सोहळा संपन्न गावात होत असत त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शरदजी पट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी आमच्या अमोलवर कौतुकाची साथ मिळावी किंवा अमोलचा सन्मान आमच्या भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेत्याचा हस्ते व्हावा म्हणून ते त्या ठिकाणी वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिलं। साहेब आपलं मी आमच्या भिन्नचकरांच्या वतीने स्वागत करतो। या ठिकाणी रवींद्रजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या प्रियंकाताईंनी अतिशय सुंदर असं सांगितलं ज्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार मिळाला। ताई पुरस्कार मिळत असताना प्रियंकाताई तुम्हाला सुद्धा पुरस्कार मिळाला असता परंतु तुम्ही कमी वेळ दिला ताईच्या सानिध्यात। निश्चितपणे आता तुम्ही सांगितलं तर ताईच्या सानिध्यात राहिल्यामुळे पुरस्कार मिळतोय तर निश्चितपणे ताई आपल्याला सुद्धा मिळाला असता। भविष्य काळात आपण कृषी पुरस्कार आपल्याला एक आत्ताच पाठीमागे 2 दिवसापूर्वी एक पुरस्कार मिळाला। निश्चितपणे ताईंच्या बरोबर राहिल्यानंतर आपल्याला राज्याचा देशाचा आणि शासकीय पुरस्कार निश्चितपणे मिळत आपले तसं काम आहे आणि आपण निश्चितपणे या ठिकाणी भूमिका मांडली महिला आमदार असावं। आता तुम्ही महिलांची बाजू घेणार परंतु अनेक सरपंच पुरुष 50% महिला या ठिकाणी सरपंच आहे। आता या 50% महिलांनी जर ठरवलं निश्चितपणे ताईंना आमदार करायचं तर पुरुष मंडळी काही करणार नाही कारण आमच्या प्रियंकाताईंनी सांगितलं का पुरुष सर्व मंडळी महिलांचं ऐकतात आणि निश्चित खरं सांगायचं मी माझ्या बायकोचं ऐकतो त्याच्यामुळे किती उशिरा घरी गेलो किती काय काम केलं निश्चितपणे सांगत तू म्हणते ते खरंय निश्चितपणे कुठेच अडचण येत नाही। आम्हाला भाऊ ती सोय आपण पण लावून घ्या। राजश्रीताई या ठिकाणी समोर बसतात आणि प्रियंकाताई राजश्रीताईचं सुद्धा तुमच्यासारखंच लव मॅरेज सांगायला काही हरकत नाही। मला असं वाटतं लव मॅरेज वाल्यांचे चांगले दिवस यायला सुरुवात झाली त्यामुळे निश्चितपणे असणाऱ्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि वेळ पण भरपूर झाला। अमोलबद्दल जास्त माहिती सांगायला गेलं तर बराच वेळ लागला परंतु अमोल आणि आमच्या ऋषीभाऊने या ठिकाणी खंत व्यक्त केली। ऋषीभाऊ असं काही नाही अमोल भाऊनी मीना खोऱ्यात नाही घेणार। अमोल भाऊ ज्या वेळेला सरपंच म्हणून या गावामध्ये काम करतो या पंचकृषीत काम करतो त्यावेळेला अमोल भाऊ फोन केला तर पुढे ग्रामपंचायतीने कधी फोन केला तर कोणाच्या बांधावर नाही कारण आमच्या राजश्रीला फोन करावा लागतो अरे तो आमचा अमोल भाऊ भेटेल कधी कारण अमोल भाऊ अत्यंत लोकांमध्ये वाहून घेणारा माणूस आहे त्यामुळे त्याला हा पुरस्कार आणि वेणेर गावचा विकास करीत असताना अमोल भाऊ आपल्या पंचकृषी सुद्धा लक्ष देऊन आहे आणि अमोल भाऊवर मोठी जबाबदारी आहे कारण ज्या तालुक्यातील पुरस्कार ज्या सरपंचाला मिळाला आणि अनेक सरपंचांना आपला आदर्श घ्यावा असं वाटत असेल तर निश्चितपणे बाकी सरपंचाला सुद्धा आपण मार्गदर्शन केलं पाहिजे। त्याचप्रमाणे तुमच्या आणखी एक जबाबदारी वाढली प्रियंकाताईंनी सांगितलं म्हणून मी काय बोलण्याचा मला अधिकार नाही। महिला आमदार ज्यांच्यामुळे आपल्याला प्रचार या ठिकाणी हात खरं म्हणजे तो पुरस्कार प्राप्त झालाय तो पुरस्कार प्राप्त झालाय तो ताईचा पुरस्कार कधी जरी बरोबर करायचा असेल ताईला त्या विधान भवनामध्ये पाठवायचं तर निश्चितपणे ह्या आमच्या मीना खोऱ्यातून अमोल भाऊचं काम आणि अमोल भाऊला जास्तची जबाबदारी घ्यावी लागेल। जास्त गावामध्ये राहू नका सगळ्यात बाकीच्या गावामध्ये इकडे तिकडे फिरण्यास वेळ द्या तशी मी विनंती आमच्या मामींना पण करतो। म्हणजे मामी म्हणजे अध्यक्ष साहेब यांच्या मामी म्हणजे माझ्या मामी आणि मानलेल्या नात्यामध्ये माझे खरे मामा मामी मला भेटत नाही परंतु आमचे चंद्रकांत मामा आणि मामी हे मानलेले नाते हे फार गेले 32 वर्षांना टिकून ठेवलेले आणि राजश्रीताई तुला विनंती करतो निश्चितपणे तू मला वाटतं आता घोषणा दिली आशाताई आगे बढो आणि आशाताई आगे बढो नाही आशाताई बरोबर सर्व महिला पुढे चालतील अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि आम्हाला आमच्या सर्व गांधारी कुटुंबाचे होतं खानगाव ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या कामतकर परिवाराच्या वतीने कारण कामतकर परिवार हे नातेवाईक आहेत अमोल भाऊची त्यांच्या वतीनं आणि माझी पत्नी सौ सुरेखा गांधी यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि प्रियंकाताई तुम्ही चुकीनं बोलला मी मार्केट कमिटीत कुठलाही ठसा उमटवलं नाही। माझी पत्नी मार्केट कमिटीत होती मी असतो तो ठसा नाही ठसा दिला असता त्यामुळे ठोसाचं पण उत्तर झालं असतं। त्या ठिकाणी अमोलला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र जय श्री